नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण आपल्या महाराष्ट्राची फेमस मिसळ पोहे रेसिपी बघणार आहोत. पोहे सुटसुटीत कसे करावेत यासाठी सुद्धा मी टिप्स सांगितलेले आहेत. सोबतच रस्समला थिकनेसपणा कसा येईल याचे सुद्धा टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. करायला अगदी सोपी रेसिपी आहे. प्रत्येकाच्या घरात हे सर्व इन्ग्रेडियंट असतातच. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं जेवढे आवश्यक तेवढे पोहे घेतलेले आहे. पोह्यांना गाळून घेतलेला आहे. त्यात काही कचरा असेल तर तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे. पोहे आपल्याला चाळणीमध्ये घ्यायचे आहे आणि खाली एक मोठं भांडं घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोह्यांवर पाणी टाकून घ्यायचं आणि हे अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे पोहे धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यातले सर्व जे स्टार्च असतात, व्हाईट स्टार्च, ते निघून जातात. संपूर्ण पोहे ओले झालेले आहेत आणि धुवून सुद्धा झालेले आहेत. आता गाळणी वर करून सर्व पाणी काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे, आणि पोह्यांना मोकळं करून घ्यायचं आहे. आता आपण पोहे साईडला ठेवून देऊ आणि पुढची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी मी इथं 2 मीडियम साईजचे मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 4 ते 5 हिरव्या मिरच्या मोठ्या आकारात चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला बारीक चिरलेले आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरले तरी सुद्धा चालेल. सोबतच कढीपत्ता, शेंगदाणे, सौंफ आणि जिरं, मोहरी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. गरजेनुसार कोथिंबीर वापरणार आहे आणि एक मीडियम साईजचा बटाटा त्याला बारीक चिरून घेतलेला आहे. यांचं संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. आता पोह्यांना मोकळं करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये हळद, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर सुद्धा यामध्येच आपल्याला घालून घ्यायची आहे. पोह्यांमध्ये मी हे सर्व साहित्य आताच का घालून घेतलं ते मी तुम्हाला पुढे सांगते. पोहे परतवण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. आता कढईमध्ये तेल घालून तेल चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं, मोहरी घालून घ्यायची आणि तिला चांगली फुटू द्यायची आहे. जिरं, मोहरी चांगली फुटली की त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. शेंगदाण्यांनाही तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं. शेंगदाण्याला ब्राऊन रंग येईल तोपर्यंत आपल्याला तेलामध्येच याला परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. सोबतच हिरवी मिरची सुद्धा घालून घ्यायची आहे आणि हिरवी मिरचीला चांगली परतू द्यायची आहे. मिरचीला व्हाईट बबल्स आले त्यानंतर यामध्ये आपल्याला सौंफ घालून घ्यायची आहे. सौंफला तेलामध्ये चांगली परतू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्याला सुद्धा तेलामध्ये ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. काही जण यामध्ये टोमॅटो सुद्धा घालतात, पण टोमॅटो घातल्याने थोडा पोह्यांना आंबटपणा येऊन जातो व ते चांगले लागत नाही. पण तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो घातले तरी सुद्धा चालेल. कांद्यासोबतच मी यामध्ये बटाटो सुद्धा घालून घेतलेला आहे. आता हे सर्व मिश्रण तेलामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. एक वाफेमध्ये हे टोमॅटो आणि कांदा चांगले शिजून जातात. एक वाफ काढून झाल्यानंतर यामध्ये आपण जे पोह्यांमध्ये जे सर्व साहित्य टाकलं होतं त्यासहित आपल्याला पोहे यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण चांगलं आपल्याला आताच एकजीव करून घ्यायचं आहे. त्यासोबतच मी यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण मीठ हे आपण पोह्यांपुरती घातलं होतं, बाकीच्या साहित्यापुरती नव्हतं घातलं. मीठ घालून हे सर्व पोहे आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. मध्ये मी जे सर्व साहित्य होतं ते आधीच का घातलेलं होतं, कारण पोह्यांची जास्त हलवा होणार नाही व पोहे तुटणार नाहीत, म्हणून हे सर्व साहित्य मी आधीच घालून घेतलेलं होतं. आता सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर पोह्यांना एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर आपले पोहे तयार आहेत. आता आपण रस्स्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इथं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो त्याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. सोबतच अद्रक लसणाची पेस्ट, कढीपत्ता आणि 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ह्या मटकीला मी घरीच भिजवून मोड आणून घेतलेले होते, म्हणजे एक दिवस आधी याची तयारी केलेली होती. आता रसाला फोडणी देऊन घेऊया. कढईमध्ये तेल तापलं, यामध्ये जिरं, मोहरी घालायची आहे. जिरं, मोहरीला चांगली फुटू द्यायची आहे, जेणेकरून ती कच्ची लागणार नाही. आणि त्यानंतर मिरच्या घालून कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. सोबतच कांद्याला सुद्धा आपण याच्यामध्येच परतवून घेणार आहोत. जे कांदा आणि लसूण खात नसेल त्यांनी ह्यामध्ये कांदा लसूण नाही घातलं तरी सुद्धा चालेल. कांद्याला चांगला ब्राऊन रंग येऊ द्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची, तिला 1 मिनिट यामध्ये परतवून घ्यायचं.
त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला यामध्ये टोमॅटोची जी प्युरी केलेली होती ती सुद्धा घालून घ्यायची आहे, जेणेकरून प्युरी सुद्धा यामध्ये चांगली शिजून जाईल आणि टोमॅटो सुद्धा चांगले शिजून जातील. टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटो हे लवकर शिजतील आणि मऊसूत होतील. मटकीच्या रस्स्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातल्याने रस्स्याला सुद्धा छान चव येते आणि फोडी करून घातल्या तर त्याची सुद्धा टेस्ट खाताना खूप चांगली लागते. टोमॅटो चांगले शिजल्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धने पावडर आणि 2 चमचे आवडीचा गरम मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. सर्व सुके मसाले चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये मटकी घालून घ्यायची आहे आणि मटकीला सुद्धा पाणी न घालता ह्याच मिश्रणामध्ये आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. पण जो परतलेला मसाला आहे यामध्ये ही मटकी चांगली परतून घ्यायची आहे. सर्व मिश्रण चांगलं एकजीव झालं आणि मटकी चांगली परतली गेली त्यानंतर यामध्ये कोमट केलेलं पाणी घालायचं आहे. थंड पाणी यामध्ये नाही घालायचं. थंड पाणी घातलं तर याची संपूर्ण चव ही चालली जाईल, त्यामुळे पाणी थोडं गरम करूनच यामध्ये आपल्याला घालायचं आहे. परत हे संपूर्ण साहित्य पाण्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे. आणि तुम्हाला आता हा रस्सा किती घट्ट आणि किती पातळ हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं, कारण यामध्ये अजून आपली मटकी शिजायची बाकी आहे. मटकी शिजल्यानंतर हे पाणी सुद्धा परत कमी होऊन जाईल. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या रस्स्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आजूबाजूलाही छान मस्त अशी याला तर्री आलेली आहे. संपूर्ण मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आणि परत याला उकळी येऊ द्यायची आहे. मी चेक केलं तर मटकी शिजलेली नव्हती, तर मी परत याला 5 ते 10 मिनिटं उकळू दिलेला आहे. मटकी शिजली की त्यानंतर आपला हा रस्सा तयार आहे. तुम्हाला मटकीची भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशाच प्रकारे बनवली तरी सुद्धा चालेल. तर मस्त मस्त गरमागरम पोहे आणि रस्सा आपला तयार झालेला आहे. तुम्हाला मी दाखवलेली ही पोह्यांची व सोबतच रस्स्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणी, नातेवाईक, व्हॉट्सअप ग्रुपला ही रेसिपी शेअर नक्की करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपी सोबत. You said you were